सव्वीस होम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला रव्याची खुसखुशीत शंकरपाळी बनवून दाखवणार आहे. ही शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहेत आणि याला मस्त लेअर्ससुद्धा पडतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त ही शंकरपाळी तयार झालेली आहे. तर ही शंकरपाळी बनवताना मी खूप साऱ्या टिप्ससहित रेसिपी बनवली आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे. या एकाच वाटीने पुढचं सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही. आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपाच्या ऐवजी ते तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता किंवा वनस्पती तूप म्हणजे डाळडासुद्धा वापरू शकता. आता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी पाणीसुद्धा घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला याला सतत हलवत राहून ही साखर आहे ना विरघळून घ्यायची आहे. तर इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही. फक्त साखर विरघळेल ना इतपत त्याच्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पाणी मस्त गरम झालं. या पाण्याला खळखळून उकळी यायला लागली आणि यामधली जी साखर आहे ना तीसुद्धा पूर्णपणे विरघळली आहे. साखर विरघळली आणि पाणी असं छान गरम झालं म्हणजे उकळायला लागलं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आहे ना साईडला ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता इथे या ताटामध्ये मी 3 वाटी रवा घेतला आहे. रवा मोजताना आपल्याला वाटी फुल भरून घ्यायची म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही आणि ज्या वाटीने आपण तूप, साखर, पाणी मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने इथे रवासुद्धा मोजून घ्यायचा आहे. आता या रव्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये असं आपण चिमूटभर मीठ घातलं ना तर तो पदार्थ आणखीन चवदार होतो. आता फ्लेवरसाठी इथे मी 4 विलायची कुटून घेतली आहे ती घालते. थोडीशी साखर घालून मी विलायची कुटून घेतली आहे. विलायची आवडत असेल तर घाला किंवा स्किपही करू शकता. पण विलायचीमुळे या शंकरपाळ्याला चव खूप छान येते म्हणून मी घातलेली आहे. आता ही विलायची आणि मीठ आपण या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपण सुरुवातीला जे पाणी गरम करून साईडला ठेवलं होतं ना ते सुद्धा थंड झालेलं आहे. मी बोट बुडू शकेल ना इतपत हे पाणी थंड झालं आहे. म्हणजे मी पाण्यात बोट बुडवल्यावर ना हलकंसं पाणी बोटाला कोमट लागतं आहे एवढं पाणी आपण थंड करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी न घालता पहा असं रव्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि रव्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. रव्याची शंकरपाळी बनवताना आपल्याला इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. त्यालाच आपण 0 नंबरचा रवा किंवा चिरोटे रवा असंही म्हणतो. आता असंच थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मी मळून घेतलं आहे. खूप मस्त आपलं इथे पीठ तयार झालं आहे. याला लेयर्ससुद्धा पाहू शकता खूप मस्त पडायला लागलेले आहेत. जसा मैदा असतो ना त्याप्रमाणे हे पीठ होत नाही. पण पहा एकदम मस्त आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे. मैदा खूप जास्त चिकट असतो आणि रवा चिकट नसतो म्हणून तुम्हाला याचा गोळा करायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण हलक्या हातानेच आपल्याला याचा अशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा आहे. आता जेवढं पाणी आपण बनवून घेतलं होतं ना तूप साखरेचं तेवढं पाणी इथे मला 3 वाटी रवा मळण्यासाठी लागलेलं आहे. पण बऱ्याचदा काय होतं की रव्याला पाणी कमी जास्त लागू शकतं. तुम्हाला जर हे पीठ पातळ वाटलं ना मळताना तर त्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे रवा वाढवू शकता आणि खूप जास्त घट्ट जर वाटलं ना तर यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून याला चांगलं मळून घेऊ शकता. इथे परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे. आता हे पीठ आपण अर्धा तास भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर पीठ आपण झाकून ठेवूया जेणेकरून हवेच्या संपर्कात हे पीठ आलं ना तर ते कडक होऊ नये म्हणून. आता यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा तास याला असंच भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. आता अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान भिजले, रवा मस्त फुलून आलेला आहे. आता परत आपण याला थोडंसं मळून घेऊयात म्हणजे पीठ आपलं छान एकसारखं होईल. खूप जास्त वेळाला मळायची गरज नाही पहा थोडंसं मळून घ्यायचं आणि लगेच याला आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. तर आधी आपण याचा उंडा तयार करून घेऊया. ज्याप्रमाणे आपण नेहमी शंकरपाळी बनवताना उंडा बनवतो ना अगदी तसंच याला आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता लगेच आपण याला लाटून घेऊयात. तर याची पोळी लाटताना पहा खूप जास्त जाडही लाटायची नाही आणि खूप जास्त पातळही लाटायची नाही. मीडियम थिकनेसची आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. आणि ही लाटताना पहा याच्या कडा आहेत ना थोड्याशा चिरतात. आपण ही रव्यापासून बनवली ना म्हणून. पण काही हरकत नाही आपण याच्या कडा काढून घेणार आहोत. तर 4ही कडा आपल्याला याच्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आता आपल्याला चौकोनी पोळी याची कट करून घ्यायची आहे. आणि ज्या या कडा आहेत ना कट केलेला त्याचा वापर आपल्याला परत करायचा आहे पोळी लाटताना. तर तुम्ही पाहू शकता याला आत्ताच खूप जास्त लेअर सुटलेला दिसत आहेत. खूप मस्त हे शंकरपाळी तयार होतात. पहा एकदा नक्की ट्राय करून पहा. तर तुम्ही पाहू शकता मस्त चौकोनी पोळी इथे मी कट करून घेतली आहे. आता आपण शंकरपाळी कट करून घेऊयात. आता ज्या साईजमध्ये तुम्हाला शंकरपाळी हवीत लहान मोठ्या त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता. मी शंकरपाळी पहा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलीत आणि थोडीशी मीडियम साईजची शंकरपाळी कट करून घेतली आहेत.
तर पहा याची जाडी आपल्याला एवढी ठेवायची आहे. खूप जास्त जाडी ठेवायची नाहीत आणि खूप जास्त पातळी करायची नाहीत. अशाप्रमाणे आपल्याला ही शंकरपाळी बनवून घ्यायची आहे. आता संपूर्ण शंकरपाळी मी याच प्रकारे बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण शंकरपाळी मी बनवून घेतली. भरपूर आपली इथे शंकरपाळी तयार झालेली आहेत. आता ही शंकरपाळी आपण लगेच तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. शंकरपाळी तळताना पहा तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये अशा प्रकारे शंकरपाळी सोडायची आहेत. तेलात शंकरपाळी सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि याला एखादा मिनिटभर तळू द्यायचं आहे. आता 1 मिनिटानंतर पहा आपल्याला शंकरपाळी अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने आलट-पलट करून तळून घ्यायची आहेत. 1 मिनिटानंतरच आपल्याला शंकरपाळ्याला टच करायचं आहे. शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही, नाहीतर शंकरपाळी लगेच विरघळू शकतात. तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळी छान सेट झालेली आहेत. अशी शंकरपाळी तेलात छान सेट झाली की मगच आपल्याला आलट-पलट करून घ्यायची आहेत आणि याला चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून शंकरपाळ्याला सर्व बाजूने एकसारखा छान रंग येईल. गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला कमीच ठेवायची आहे शंकरपाळी तळताना पहा. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याला अगदी हलकासा सोनेरी रंग आला आहे. असा हलका सोनेरी रंग आला की लगेच आपल्याला शंकरपाळी बाहेर काढायची आहे. कारण बाहेर काढल्यानंतरसुद्धा शंकरपाळ्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. तर अजून थोडासा डार्क याला रंग येतो. तर पाहू शकता खूप मस्त शंकरपाळी तयार झाली. छान लेयर्स याला सुटलेली आहेत. आणि तेलातून शंकरपाळी बाहेर काढताना झारा आपल्याला आडवा करायचा आहे. म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ना ते कढईमध्ये वापस जातं. आता आपण अशाच प्रकारे राहिलेली सर्व शंकरपाळी तळून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण शंकरपाळी मी तळून घेतलीत आणि खूपच सुंदर इथे आपली रव्याची शंकरपाळी तयार झालेली आहेत. याला भरपूर अशा लेयर्स सुटलेल्या आहेत आणि खूपच जास्त खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहेत. नेहमी आपण मैद्याची शंकरपाळी बनवतो, पण कधीतरी अशी रव्याची शंकरपाळी बनवून खायला काहीच हरकत नाही. कारण करायलाही सोपे आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक आहेत. चवीलासुद्धा एकदम भन्नाट लागतात. तसंही मैदा जास्त खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारकच आहे. तर अशी शंकरपाळी बनवून खायला काहीच हरकत नाही. नक्की ट्राय करून पहा. खूप छान होतात आणि चवीलासुद्धा खूपच टेस्टी लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.